नार्वेकरांच्या आमदार अपात्रतेच्या निकालाची उद्धव ठाकरेंनी पार चीरफाड केली आणि "ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या" या डायलॉग सारखी नव्या राजकीय ट्विस्टचीही सुरुवात झाली. जल्लादाचं काम लवादानं केलं म्हणत ठाकरेंनी तर व्हिडिओज दाखवले. ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, व्हिडिओ, फोटो, कागदपत्र सादर केले आणि नार्वेकरांनी दिलेला निकाल टराटरा फाडला. ठाकरेंची पत्रकार परिषद संपली, नार्वेकरही समोर आले आणि मग सुरू झाली ती ठाकरे नार्वेकरांची शाब्दिक जुगलबंदी. उद्धव ठाकरेंच्या पाया पडतानाचा शिंदेचा फोटो, ते शिवसेनेच्या 2013च्या कार्यकारिणीत नार्वेकरांची उपस्थिती. आता ठाकरे नार्वेकर दोघांनी काय आरोप प्रत्यारोप केले आणि ठाकरेंच्या आक्रमक बाण्यानं आता शिंदे फडणवीस काय करणार, त्यांच्या अडचणी किती वाढल्यात जाणून घेऊया या व्हिडिओतून. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी महानिकाल दिला. शिंदे आणि ठाकरे दोघांचेही आमदार पात्र ठरले, पण शिवसेना पक्ष मात्र शिंदेच्या पदरात पडला. आता या निकालानंतर सगळ्यांनाच वाटलं की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर पडदा पडला, पण पिक्चर अभी बाकी है. कारण उद्धव ठाकरेंनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. महापत्रकार परिषद घेत नार्वेकरांच्याच विरोधात पुरावे दिलेत. त्यामुळे नार्वेकर आणि ठाकरे पुन्हा एकदा आपापसात भिडलेत. गेल्या आठवड्यात लवादानं जो निकाल दिला त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोत, पण त्याचबरोबर आम्ही जनतेच्या सर्वोच्च न्यायालयातही आलो आहोत. आम्ही हा सूर्य आणि हा जयद्रथ केलंय. आता तरी न्याय मिळावा असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेच नाही, तर विधानसभा अध्यक्षांसमोर त्यांच्या गटाची बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत, असीम सरोदे सुद्धा उपस्थित होते. असीम सरोदेंनी नार्वेकरांचा निकाल कसा सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत बसणारा नाही हे सांगितलं. शिवाय अनिल परब यांनी शिवसेनेच्या 2013-2018च्या कार्यकारिणीतील घटनादुरुस्तीची माहिती दिली आणि त्या कार्यकारिणीचे व्हिडिओही दाखवले. 2018 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. हा पुरावाच यावेळी सादर करण्यात आला. गटनेतेपदी निवड होता शिंदेंनी पाया पडून उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओही भर पत्रकार परिषदेत ठाकरे गटानं दाखवला. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून अक्षरशः चीरफाड करण्यात आली. जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, तीच घटना दुरुस्ती त्यामध्ये झालेले ठराव या महापत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले. यावेळी 2018 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून 2013 मध्ये झालेल्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमधील ठराव सुद्धा सादर करण्यात आले. यावेळी शिवसैनिक म्हणून राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीतील ठराव सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वाचून दाखवले आणि 2013च्या बैठकीतला नार्वेकरांचा फोटोही ठाकरे गटाकडून दाखवण्यात आला. आता या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर तातडीनं समोर आले. शिवीगाळ व्यतिरिक्त पत्रकार परिषदेत काहीही नाही असं म्हणत ठाकरेंचे आरोप नार्वेकरांनी झटकून टाकले. महापत्रकार परिषद म्हणजे भाषणांची मालिका. घटनात्मक संस्थांवर उद्धव ठाकरेंचा विश्वास नाही, माझ्याविषयी गैरसमज पसरवले जात आहेत असंही नार्वेकर म्हणाले. शिवाय जे माध्यमात बोलतात ते शपथेवर बोलत नाहीत असा टोलाही नार्वेकरांनी हाणला. परब कागद नाचवतात पण वाचत नाहीत अशी टीका करताना माझे निकाल न्यायालयाच्या निर्णयानुसारच असल्याचं नार्वेकरांनी ठामपणे सांगितलं. नार्वेकरांनी शिंदेसोबत जनतेच्या न्यायालयात यावं, मी पण येतो आणि तिथं सांगावं की शिवसेना कोणाची, जनतेनं मग ठरवावं. शिंदे गट आता हायकोर्टात गेलाय म्हणजे तिथंही त्यांना वेळ काढायचा असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण नव्यानं सुरू झालेल्या या लढाईमुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर काय अडचणी येणार, आता या प्रकरणी काय आणखी नव्या घडामोडी घडणार असे प्रश्न उपस्थित होतात. कारण उद्धव ठाकरे यावेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेत. पत्रकार परिषदेत केवळ राजकीय भाषणं झाली नाहीत, तर मी मगाशी म्हणल्यासारखं देवदत्त कामत असो किंवा असीम सरोदे, ठाकरे गटाची बाजू वकिलांनी मांडल्यामुळे या सगळ्या पत्रकार परिषदेला एक गांभीर्य प्राप्त झालं. असीम सरोदेंनी प्रभावीपणे ठाकरेंची बाजू मांडत खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद गाजवली. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेपुढे नार्वेकरांची पत्रकार परिषद फिक्की पडल्याचीही चर्चा रंगली. आता ज्या पद्धतीनं ठाकरे गटाकडून आपल्या बाजूने मुद्दे स्पष्ट करण्यात आले, त्यामुळे नार्वेकरांचा निकाल चुकीचा आहे का? सुप्रीम कोर्टात नार्वेकरांचा निकाल टिकेल की नाही असा प्रश्नही उपस्थित झाला. नार्वेकरांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही,
तर शिंदेंवर खरंच अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे का? वेगळा काही निकाल लागू शकतो का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. ज्या प्रभावीपणे ठाकरे गटाकडून आपले मुद्दे मांडण्यात आले, ज्या पद्धतीनं राहुल नार्वेकरांच्या निकालाची चीरफाड ठाकरे गटाकडून करण्यात आली, याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. कारण दोन्ही पत्रकार परिषदांची तुलना केली तर राहुल नार्वेकरांची बाजू कुठेतरी कमकुवत असल्याचं पाहायला मिळालं. मग आता प्रश्न उपस्थित होतो की एकनाथ शिंदे काय करणार किंवा आता फडणवीसांची भूमिका काय असणार? तर आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं म्हणजे पुन्हा एकदा तारीख पे तारीख पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान शिंदे गट आणि भाजपकडून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि या सगळ्यात वेळ घालव लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण उद्धव ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणात शिंदे की ठाकरे कोण वरचढ ठरणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.